चला सर्व माझ्या माता भगिनींना नमस्कार. कशा आहात सगळ्या जणी? छान. मुलांची शाळेत जाण्याची तयारी करताय? बरोबर आहे. 4 दिवसावरती शाळेचा पहिला दिवस उजाडणार आहे आणि त्यासाठी मुलं आणि माता एकूणच सर्व वातावरण आनंदमय झालेलं दिसतंय आणि त्याची तयारी सुद्धा अगदी आनंदाने अगदी बॅग भरण्यापासून करणे सुरू आहे. त्यासाठीच तर आज आपण ऐकणार आहोत. आपण बालकांचं पालकत्व स्वीकारताना ते कसं जबाबदारीने स्वीकारलं पाहिजे किंवा त्यामध्ये येणारा महत्त्वाचे घटक कोणते आहेत की ज्यामुळे आपलं मूल हे ज्यावेळेस भावी नागरिक होणार आहे ते सर्वगुण संपन्न कसं होणार आहे आणि त्यामध्ये आपला आई म्हणून काय वाटा असणार आहे. पहा, बऱ्याच वेळेस असं होतं आपलं मूल शाळेमधून घाई येतं, आई ऐक ना, आई ऐक ना, सारखं आपल्या हनुवटीला धरून विचारत असतं, आई ऐक ना. आपण पटकन काहीतरी काम करत असतो आणि हात झिडकारतो, थांब रे मी नंतर ऐकते तुझं काय. तर सारखं पळत येतो आपला आणि आई थांबणार. ते मूल दमून आलेलं असतं, त्याला काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं, पण आपल्याला मात्र वेळ नसतो. आपण काहीतरी काम करत असतो आणि मुलाला मात्र सगळं काम करून आल्यानंतर आईला एक कडकडून मिठी मारायची असते आणि काहीतरी शाळेत घडलेलं सांगायचं असतं. अशा वेळी मात्र आपण त्याचं ऐकत नाही आणि मूड ऑफ करतो, नाराज होतं आणि जाऊन कुठेतरी बसतं. आणखी पळत येतं, आई ऐक ना ग, ए आई ऐक ना ग माझं. आई पुन्हाही काहीतरी कामात असते, परतही म्हणते थांब मी तुझं परत एकदा ऐकते, माझं काम संपू दे मग मी तुला ऐकते, किंवा थांब रे. असं सतत वारंवार मुलांच्या सोबत होत असतं. एक वेळ अशी येते आपल्या हातामध्ये काहीच काम नसतं, शाळेतून मुलगा येण्याची वाट बघत असतो आणि तो आता मला आज काहीतरी सांगणार आहे याची सुद्धा वाट बघतो. पण आज मात्र मुलगा शाळेमध्ये काहीतरी घडलेलं असतं, मात्र त्याला आज आईला काहीच सांगायचं नसतं. कारण त्याला माहित असतं आईकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. आई सतत कामात असते, थांब म्हणते, नंतर ऐकते म्हणते, परंतु तिला नंतरही ऐकण्यासाठी वेळ नसतो. पहा, बऱ्याच वेळेस आपण असंच करतो की नाही. मग पहा, मुलांना आपला महत्वाचा अगदी 2च मिनिटाचा वेळ हवा असतो, जो की आपल्याकडे नसतो बहुतांश वेळा. तो आपण पुन्हा देणार असतो, पण तो पुन्हाही आपल्याकडून नकळतपणे निसटून गेलेला असतो. अशा घटना वारंवार आपल्या घरामध्ये मुलांच्या बाबतीत घडतात. आपण त्याला निग्लेक्ट करतो, परंतु याचा मोठा परिणाम आपल्या मुलांच्या मनावर होत असतो. माझी आई माझं ऐकत नाहीये, तिच्याकडे वेळ नाहीये, असं काहीतरी मनामध्ये त्याच्या पक्क होऊन जातं आणि मग तो हळूहळू अबोल व्हायला लागतो. आणखी एक उदाहरण मी आवर्जून देईल. पहा, आई आणि मुलगा रेल्वेमधून प्रवास करत असतात. आई पुस्तक वाचत असते आणि तिच्याच शेजारी मुलगा सुद्धा पुस्तक वाचत बसलेला असतो. बघा, आजच्या जमान्यामध्ये आईच्या हातात बऱ्याच वेळेस मोबाईल असतो आणि मुलाच्याही हातात असतो, पण रेल्वेमध्ये ही आई आणि मुलगा पुस्तक वाचत असलेले बघून आजूबाजूचे लोक पाहतात, अरे खूप वेळ झाले, आई हे पुस्तक वाचतेय आणि मुलगाही पुस्तक वाचतोय, त्यांचं पुस्तक वाचन तासनतास झाले सुरू आहे. यामध्ये एका जणाच्या मनाला उत्सुकता होती. न राहून त्यानं विचारलं, तुम्हाला एक विचारायचे, विचारू का? हो विचारा की. आम्ही आमच्या मुलांना कित्येक वेळेस पुस्तक वाचण्यासाठी सांगतो, नवे कितीतरी पुस्तकं खरेदी करतो, परंतु आमचं मूल पुस्तक वाचत नाही. तुमचं मूल तर किती तासापासून पुस्तक वाचण्यामध्ये अगदी मग्न आहे. यावर त्या आईनं एकच वाक्य सांगितलं, किड्स डोंट लिसन, दे जस्ट ऑब्झर्व. त्यानंतर त्या विचारणाऱ्या
व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं होतं. आपण बऱ्याच वेळेस आपलंच त्यांना ऐकवतो बघा. त्यांचं ऐकणं हे आपल्यासाठी दुय्यम असतं, परंतु नकोय. त्यांचं ऐकणं हे प्रथम व्हायला हवं. म्हणून आपण ऐकते होऊया. पहा, मुलांचं ऐकणं किती आवश्यक असतं यासाठी आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. पहा, आई जेव्हा कामावरून थकून दमून घरी आलेली असते त्यावेळेस तिचा अजिबात मूड नसतो. ही आई जेव्हा कामावरून जॉबवरून घरी येते तेव्हा घरामध्ये तिला देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो देवा तुझे किती सुंदर आकाश. ए थांब ग, ओरडू नको. काय भसाड्या आवाजामध्ये गातेस? नको म्हणूस आत्ताच गाणी. दिवसभर दमून भागून कामावरून यायचा आणि तुझा हा कर्कश आवाज ऐकायचा परत. असा आईचा अचानक आवाज त्या मुलीच्या कानावर पडतो. बघा, हे लेकरू एवढ्या गोड आवाजामध्ये तिला शाळेमध्ये आज सुंदर प्रार्थना बाईंनी शिकवलेली असती आणि ही गुणगुणत असते. आणि तिला कधीतरी एकदा उत्सुकता लागलेली असते की आई माझी आता जेव्हा नोकरीवरून येईन, शाळेतून येईन किंवा कामावरून येईन तेव्हा मी तिला ऐकवणार आहे आणि आईची शाबासकी माझ्यासाठी खूप मोठी असणार आहे. होतं उलटच. हे जेव्हा मुलगी ऐकते तेव्हा अगदी हिर मुसळून जाते. आईने तर आपलं ऐकलंच नाहीये, पण अरे आई तर मला भसाड्या आवाजात गाऊ नको असं म्हणाली. खरंच माझा आवाज चांगला नाहीये का? मी कर्कश गाते का? मी कधीच गाऊ शकणार नाही का? असे अनेक प्रश्न त्या मुलीच्या मनामध्ये तयार होतात. एकेकाळी तिने जे स्वप्न पाहिलेले असतं की मी एक छान गायिका होणार आहे, तिचं स्वप्न हे घरातच विरून गेलेलं असतं. म्हणजे पहा, कदाचित त्या आईच्या मनी ध्यानी नसेल की आपल्या बाळाच्या मनावर काय परिणाम होणार आहे, परंतु अशा या छोट्या छोट्या प्रसंगामधून आपल्या मुलांच्या मनावर न ऐकल्यामुळे किंवा आपल्या नकारात्मक भाषेमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि जो होतो तो कायमचा होतो. कारण त्याचा सगळ्यात जास्त विश्वास असतो तो आईच्या बोलण्यावर. जेव्हा आई म्हणत असते ना, आज ना खूप आभाळ आले, खूप पाऊस पडेल, आणि अचानक त्या दिवशी पाऊस पडतो आणि मग खरंच त्या मुलाला वाटायला लागतं अरे माझी आई म्हणते ते खरंय. जेव्हा अचानक म्हणणार असते आई अगं तुझी आजी आज घरी येणार आहे बरं का, आणि आजी अचानक शाळा सुटून जेव्हा ती घरी येते तेव्हा आजी घरी आलेली असते तिला छान खाऊचा बॉक्स घेऊन. तिला हे माहित नसतं की आजीने आईला फोन करून सांगितलेलं असतं की आज मी येणार आहे, पण हे तिला माहित असतं की माझी आई जे काही सांगते ते खरं बोलते, खरं सांगते. त्यामुळं मुलाचा सगळ्यात जास्त कोणावर विश्वास असेल तर आपल्या आईवर. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांसाठी वेळ देऊया आणि पालकत्वाची जबाबदारीनं शिकूयात, जबाबदारीनं घेऊयात आणि आपल्या मुलांचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक असा एकूणच सर्वांगीण विकासासाठी मोलाचा हातभार लावूया आणि त्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण सज्ज होऊयात. आणि आता राहिलेली बॅग तुम्ही भरणार आहात आणि आता लवकरच शाळा उघडणार आहेत. चला तर आपल्या मुलाची बॅग भरूयात आणि त्याला आनंदाने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला पाठवूयात.